एक्झाम्पल मी काय लिहिलंय, कोण रीडिंग करेल? मी सांग इशिका, कर बरं. हे पूर्ण रीडिंग करायचं असं. 45 minus 28. बरोबर. नवीन सांग यश. 45 minus 28. बरोबर. बघा 45 मायनस 28 इज इक्वल टू हाऊ मेनी? आपल्याला माहित नाही, आता आपण शोधणार आहोत. मग आता आपल्याला सगळ्यात आधी कोणतं करायचं असतं? युनिट कडचं करायचं. आता आपण शिकत होतो की नाही, काल मी 2 दिवसांपासून फळ्यावर पण समजून सांगते बरं का. आपल्याला युनिट कडे करायचं. मग आता मला सांगा, युनिट कडे आहेत 5. 5 मधून आपल्याला 8 मायनस करायचे आहेत. 5 मायनस 8. एक मिनिट. आता या 5 जवळ 5 बिया ठेवलेल्या आहेत, दिसत आहेत? 5 सीड्स ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5 ठेवले. मग आता या 5 मधून आपल्याला 8 मायनस करायचे आहे. आता मला सांगा, 5 हा बिग नंबर आहे की स्मॉल नंबर आहे? आणि 8 कसा आहे त्याच्यापेक्षा? मग जर 5 जवळ इतके आहेत का की तो 8 ला देईल? आहेत का त्याच्याजवळ? काही नाहीये. मग तो काय करतो? तो या टेन्सच्या 4 कडे जातो, वरच्या 4 कडे, आणि तो त्याला काय म्हणतोय की माझ्याजवळ एवढे नाही आहेत, तर तू मला काहीतरी दे. मग तो देण्यासाठी आता त्याच्याजवळ किती आहेत? मग तुम्हाला असं वाटेल की हे तर 4च आहेत. मग 4च आहेत, पण मग ते नुसते 4 नाही, ते 4 टेन्स आहेत. 4 टेन्स म्हणजे किती? तर हा 1 10, त्याच्यानंतर हा 2 10, हा 3 10 आणि हा 4 10. बघा त्याच्याजवळ एवढे आहेत, म्हणजेच त्याच्याजवळ किती नंबर्स आहेत? त्याच्याजवळ 40 नंबर्स आहेत. 40 किती नंबर आहे त्याच्याजवळ? 40. इथे कसे असतात? 4 टेन्स म्हणजे 40, म्हणजे त्याच्याजवळ इतके आहेत एवढे. 1 10, 2 10, 3 10 आणि 4 10 एवढे आहेत त्याच्याजवळ. मग हा टेन्स आता युनिटकडे हा 1 10 देईल. बघा इथले मग हा 1 10 जर दिला तर ही पूर्ण हे सगळे 10च्या 10 याला मिळाले. कळलं? मग हे जेव्हा 10 याला मिळाले तेव्हा याच्याकडे किती उरले बघा. आता 3 10 उरले. किती 10 उरले? 3 10. म्हणून मग आपण याला कट करतो, असं रेषा मारतो आणि याच्यावर लिहितो 3. मग 4 कडून आपण 1 10 बोरो केला. मग याच्याकडे हे 10 आले. आता इकडे दिसत आहेत हे 10 आल्यावर याचे टोटल किती झाले ते बघा. आता याचे 10 आहेत हे. मग 10च्या पुढचा नंबर काय येईल? 11 15. मग आपण याला पण असं कट करतो असं, आणि इथे लिहितो 15. 15. बघा हे जर असं लक्षात नसेल तर इकडनं आपण जो 1 घेतो तो लक्षात ठेवायचा आणि तो सरळ इथे असा लिहायचा. पण तो इथे नुसतं आपण तात्पुरता लिहायचं, पूर्ण नंबर आपल्याला वरतीच लिहावा लागतो. हे पण लक्षात ठेवा, हा शॉर्टकट आहे. कळलं? मग आता हे झाले, याच्याजवळ 15 झाले. याचं पण काम झालं, याचं पण काम झालं. आता आपल्याला करायची, याच्यातनं हे मायनस करायचे, याच्यातून हे मायनस करायचे. आता आपल्याला एवढे 15 इथे बिया आहेत ठेवलेल्या म्हणून ठीक आहे. मग आपण 15 मधून 8 मायनस करूया. तसं पण करता येईल, नाहीतर आपण सोपी पद्धत असते आपली बोटांवर करायची. 8च्या पुढे 15 पर्यंत काउंट करायचं. चला मग आता 8च्या पुढचा नंबर काय? आधी तुम्ही दोघं मुठा अशा वाळा बरं. वाळल्या. आता 8च्या पुढचा नंबर काय येतो? 15 झाले. आता तुमच्या हाताचे बोट किती आहेत ते मोजा. आता हाऊ मेनी? 7 आले. बरोबर 7 आले. मग आपल्याला याच खात्यामध्ये याच्या खाली लिहायचं असा 7. हे एका लाईनीत लिहायचं, सगळं एका लाईनीत लिहायचं. हा लिहिला आपण 7 लिहिला. आता या युनिटची सगळी जे काही सबट्रॅक्शन करायची होती ती संपलेली आहे. आता आपण टेन्सकडे येऊया. 3 - 2. चला 3 फिंगर्स काढा. -2 करा.